आज आपण भेटणार आहोत स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक सुनील पाटील सरांना. सुनील पाटील सर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करतात, म्हणजे UPSC, MPSC, त्याचबरोबर SSC आणि बँकिंगच्या परीक्षांसाठी सुद्धा. शॉर्टकट टेक्निक वापरून विद्यार्थ्यांना कॉन्सेप्ट्स क्लिअर व्हाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्याचबरोबर ऑडिओ, व्हिडिओ आणि ऑनलाईन टेस्ट या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी इफेक्टिव्ह पद्धतीनं कशी करायची याचा फार छान गायडन्स देतात. चला भेटूया स्पेक्ट्रम अकॅडमीच्या सुनील पाटील सरांना. नमस्कार सर. नमस्कार. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि वेगळा विषय आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असता. आपण नेहमी बघतो की शाळा कॉलेजांमध्ये तर परीक्षा चालूच असतात. तर त्या परीक्षा, आमच्या साध्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा ह्याच्यात काय फरक आहे सर? तुम्हाला प्रश्न खूप साधा वाटेल, पण आम्हाला सगळ्यांना, आपल्या प्रेक्षकांना जाणून घेण्यासाठी मी एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करते. शाळा कॉलेजमधल्या ज्या परीक्षा असतात त्यांना एक टेक्स्टबुक असतं, डिफाईन सिलेबस असतो. बरोबर. त्याच्या बाहेरचे प्रश्न शक्यतो त्या परीक्षांना येत नाही. आणि पारंपरिक परीक्षा ज्या आहेत शाळा महाविद्यालयांच्या, त्याच्यामध्ये ठराविक अभ्यासक्रम, चाकोरीबद्ध प्रश्न आणि त्याचं ठराविक पद्धतीने साच्याबद्ध उत्तर लिहिलं की मार्क्स मिळतात. बरोबर. खास करून या परीक्षांमध्ये ज्ञानापेक्षा मेमरीची टेस्ट होते की ज्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेच्या 3 तासामध्ये वर्षभर केलेला अभ्यास असेल किंवा काही मुलं आदल्या रात्री अभ्यास करतात, तो आठवतो. म्हणजे ज्यांची शॉर्ट टर्म मेमरी चांगली असेल ते सुद्धा अशा परीक्षांमध्ये 1-2 दिवस आधी खूप चांगला अभ्यास करतात, पेपर लिहून येतात, नंतर वाटल्यास ते विसरून पण जातात, पण तरी त्यांना चांगले मार्क्स मिळतात. तर थोडक्यात ही मेमरीची टेस्ट आहे. आणि दुसरं कौशल्य म्हणजे लिखाण कौशल्य, ज्याला कागदावर चांगलं लिहिता येतं, ज्याचं अक्षर चांगलं आहे, टाईम मॅनेजमेंट, असे विद्यार्थी लिखाण कौशल्य आणि मेमरी या दोघांमुळे चांगले मार्क्स या परीक्षांमध्ये मिळवतात. बरोबर. परंतु काय झालं, स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये या स्किल सेटपेक्षा त्या विद्यार्थ्याला जे नॉलेज आहे त्याचं ॲप्लिकेशन करता येतं का, त्याला संकल्पना समजल्या आहेत का, तो स्वतः विचार करू शकतो का, म्हणजे नॉलेज, ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज आणि लॉजिक या सगळ्यांचा मेळ घालणारे प्रश्न स्पर्धा परीक्षांना असतात. बरं. आपण असं अनेकदा बघतो सर की अनेक मुलं त्यांच्या पद्धतीने अभ्यास करत असतात, या परीक्षांचा मेहनत घेत असतात, रात्रंदिवस जागून अभ्यास करतात, भरपूर वाचतात, पण तरीही अपेक्षित ते यश मिळत नाही आणि मग निराशा येते. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना काही दुसरे पर्याय आहेत का? तर तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना? कसे विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्याच्यातून मोठं स्वप्न बघतात, महत्त्वाकांक्षा बाळगतात, तेव्हा जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढे प्रयत्नही मोठे असायला पाहिजे. प्रयत्न मोठे असणं म्हणजे हार्डवर्कला तर सबस्टिट्यूट नाहीच आहे, पण त्याला स्मार्ट वर्कची जोड देता आली पाहिजे. बरं. कारण आजकाल काय झालं, ChatGPT असेल, AI असेल, हे जे मॉडर्न टूल्स आलेत, ऑडिओ व्हिडिओ माध्यमं असतील, त्याच्यातून सुद्धा ज्ञान आपल्यापर्यंत मिळतं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. शेवटी या स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षा याच्यामध्ये जे टॉपर असतील ते सक्सेसफुल मानले जातात आणि जे बॉटमला राहतात मग ते रिजेक्टेड किंवा मग ते दुर्लक्षित मानले जातात. मग अशा वेळेस या विद्यार्थ्यांनी एक तर अभ्यास करताना एक स्ट्रॅटजी लॉंग टर्म डिसाईड करणं, 1 वर्ष 2 वर्ष जेवढा काही कालावधी त्यांनी डेडिकेट करायचा ठरवला आहे त्याची प्रॉपर स्ट्रॅटजी असणं, त्या स्ट्रॅटजीवर इम्प्लिमेंट करणं, त्या स्ट्रॅटजीला थोडं डिव्हाइड करणं, डेली स्ट्रॅटजी, वीकली स्ट्रॅटजी, मंथली स्ट्रॅटजी, स्वतःचं इव्हॅल्युएशन करत राहणं की परीक्षेची डिमांड काय आहे आणि रोजच्या रोज आपण जो अभ्यास करतोय तो त्या योग्य दिशेने चालला आहे का. मग त्यासाठी वीकली मॉक टेस्ट देणं, मंथली मॉक टेस्ट देणं, त्याच्यामधून स्वतःचं आत्मपरीक्षण करणं, स्वतःच्या स्ट्रेंथ आयडेंटिफाय करणं, वीकनेस शोधून काढणं, त्याच्यावर पुढच्या काळामध्ये काम करणं. असं जर केलं तर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा असू द्या, प्रवेश परीक्षा असू द्या, यशस्वी होतातच. तरी विद्यार्थी अयशस्वी झालेच तर त्यांनी प्लॅन बी नेहमी तयार ठेवला पाहिजे. बरं. म्हणजे फक्त एक महत्त्वाकांक्षा असेल म्हणून त्या परीक्षेची तयारी करणं हे बरोबर आहे, पण आपली स्वतःची कुवत ओळखणं आणि त्याच्यासाठी त्याच्यावर काम करणं, आणि ते नाहीच झालं तर UPSC किंवा MPSC मधून अगदी अधिकारी व्हायचा विचार केला असेल, पण त्याच अभ्यासाचा उपयोग करून सरळ सेवेच्या परीक्षा असतात, संयुक्त प्रवेश परीक्षा असतात, कंबाईनच्या परीक्षा असतात, म्हणजे क्लास 2 वर्ग अधिकारी पदासाठीच्या परीक्षा, सरळ सेवेच्या क्लर्क असेल, तलाठी असेल त्याच्यासाठीच्या परीक्षा, बँकेत क्लेरिकल किंवा अधिकारी पदाच्या परीक्षा, SSCच्या परीक्षा, रेल्वेच्या परीक्षा. मग असा जर प्लॅन बी त्यांनी तयार ठेवला
तर अशा छोट्या मोठ्या परीक्षेमध्ये ते सहज यश मिळवू शकतात आणि मग अगदी निराश होण्याची, डिमोटिवेट होण्याची तशी गरज पडत नाही आणि त्याच्यामुळे ते त्याच्यातून सावरतात. येणाऱ्या अनेक पिढ्या अशाच तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार व्हाव्यात या शुभेच्छा देते. मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सर.